महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिरपूर तालुक्यात कृषी विक्रेत्यांचा बेमुदत कडकडीत बंद। शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र फर्टिलायझर अँड ॲग्रो डीलर्स असोसिएशन माफदा संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी बेमुदत कडकडीत बंद पाळला। त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके मिळविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। मागील 4 ते 5 वर्षापासून कृषी विक्रेत्यांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत माफदा संघटनेने शासन व कृषी विभागाकडे लेखी तसेच तोंडी पाठपुरावा केला होता। मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्यानुसार शिरपूर तालुक्यात तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी व माफदाचे राजेंद्र भंडारी यांच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आला। कृषी विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रासायनिक खतांवरील लिंकिंग बंद करणे, अप्रमाणित एसटीबीटी कापूस बियाण्यांवर बंदी, सीलबंद पॅकिंग मधील माल नापास झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न ठरवणे, साथी पोर्टलचा वापर कंपनी स्तरापर्यंत ठेवणे, खतांचा पुरवठा वाढवणे, युरिया डीएपी वितरण सूचनांचा फेरविचार, मुदतबाह्य कीटकनाशके कंपन्यांनी परत घेणे, अवैध कीटकनाशक विक्री रोखणे व नवीन कायद्यातील जाचक नियम शिथिल करणे आदी मागण्यांचा समावेश आहे। तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते शिरपूर येथे एकत्र जमून शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्यात। यावेळी राजेंद्र भंडारी, हेमंत चौधरी, गौरव अग्रवाल, भूपेश अग्रवाल, निलेश अग्रवाल, राजेश पगारे, जितेंद्र पाटील, प्रकाश वाणी, सुधाकर गाणू, आशिष अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, जगदीश पाटील, अशोक चौधरी, यश अग्रवाल, संजय चौधरी, सचिन बारी, पप्पू पाटील, आदित्य राजपूत आदी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयूर चौधरी, शिरपूर। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।